everyone, I am Reva Karade. I am standing here to explain you the types of sentences based on purpose and structure. तर पर्पज आणि स्ट्रक्चर हे शब्द ऐकल्यावर तुम्ही कन्फ्यूज झाले असताल की व्हॉट इज दिस. सो पर्पज मीन्स वाय इज द सेंटेन्स बिंग सेड, म्हणजे हे सेंटेन्स आपण बोलत काय आहे, याचा पर्पज काय आहे. इज इट आस्किंग क्वेश्चन्स, इज इट गिविंग एनी ॲडवाईस, इज इट रिक्वेस्टिंग फॉर समथिंग, हे सगळं पर्पजचं मिनिंग आहे. देन व्हॉट इज स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मीन्स हाऊ द सेंटेन्स इज बिल्ड, म्हणजे बनला कसा आहे. इट इज कॉम्प्लेक्स, इट इज सिम्पल, की इट इज एक्सक्लामेटरी, हे सगळं असते स्ट्रक्चरचं मिनिंग. नाव बिफोर वी स्टार्ट विथ द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस यू विल नो व्हॉट सेंटेन्स ॲक्च्युली इज. कोणी सांगू शकते सेंटेन्सचं मिनिंग काय ॲक्च्युअलमध्ये जे आपण डेली रुटीनमध्ये यूज करतो. येस, एक्झॅक्टली. Sentence is nothing but a group of words which makes any sense. So I'll like to move forward to our main topic now, which is types of sentences. So now there are main four types of sentences, and I have also included one more type of sentences which is optative sentence. It is not mentioned in all of the books, but I like to explain it here today. First is assertive sentence, which is also known as declarative. Second, imperative. Third, exclamatory. Fourth is interrogative, and fifth is optative. Now we'll learn about these types in detail now. तो पहिला आहे assertive sentence. तर here you can see it states a fact, opinion or gives an advice. आता fact म्हणजे काय, समथिंग जे नोन आहे किंवा समथिंग विच कॅन बी प्रूव्ड. फॉर एक्झाम्पल, सन रायझेस इन द ईस्ट. आपल्याला माहीत आहे सन ईस्टमध्ये राईज होते आणि प्रूव्ह पण करू शकतो की ही ईस्ट डायरेक्शन आहे, इट कॅन बी राईज इन द ईस्ट. सो इट कम्स इन द असर्टिव्ह सेंटेन्स. इट्स एक्सप्रेसेस अन ओपिनियन. आपण ओपिनियन देतो, आपले थॉट्स देतो की यू लुक नाईस टुडे, इट इज अन ओपिनियन. दॅट ऑल्सो कम्स इन द असर्टिव्ह सेंटेन्स. थर्ड इज इट गिव्स इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन जनरल लाईफमध्ये आपण सगळेच देतो की ही चेअर ब्लॅक आहे, इट इज अन इन्फॉर्मेशन. सो assertive sentence can be further classified into two types, which is affirmative and second is negative. Affirmative can also be called as positive sentence. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स पण पॉझिटिव्ह वेमध्ये घेतो, आणि जे निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये असे वर्ड्स इन्क्लूड होतात जसे की डोंट, नॉट. these are negative words which comes under negative sentences. So for example, here you can see I can't do it. I can't do it. याच्यामध्ये can't हा शब्द आला, it means it is a negative sentence. What if we make it I can do it? I can do it हा positive way मध्ये घेतला, it means it is an affirmative sentence. Second, या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की like kids खेळत आहे. So we can say kids are playing in the pool. ते खेळत आहेत हा एक फॅक्ट आहे किंवा आपण ओपिनियन पण म्हणू शकतो. सो दिस इज अन अफर्मेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट इफ यू से किड्स आर नॉट स्टडिंग, ते स्टडी नाही करत आहे आणि याच्यामध्ये नॉट हा शब्द आला आहे, विच मीन्स इट इज अन निगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता अ गर्ल इज रीडिंग अ बुक. ती रीड करत आहे, इट इज अन अफर्मेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट इफ यू से द गर्ल इज नॉट ईटिंग एनिथिंग, विच मीन्स याच्यामध्ये नॉट शब्द आला आहे, इट इज अन निगेटिव्ह सेंटेन्स. आय होप हे क्लिअर आहे. एनी डाऊट. आपला सेकंड टाईप आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह नावनेच कळते. हॅव यू एव्हर हर्ड अ पोलीस इज इंटरोगेटिंग विथ अ थीफ. याचं मिनिंग काय आहे की पोलीस जे आहे ते थीफसोबत काही प्रश्न वगैरे पूछताछ करत आहे. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं काम काय आहे, इट आस्क्स अ क्वेश्चन आणि इट कॅन बी आयडेंटिफाईड व्हेरी इझिली वेन एव्हर यू सी अ क्वेश्चन मार्क, इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स युजली हाऊ, वाय अशा WH वर्ड्सने सुरू होते, बट कंपल्सरी नाही आहे, कॅनने पण सुरू होऊ शकते. तर हिअर यू कॅन सी इन द पिक्चर द टीचर इज इंटरोगेटिंग विथ द स्टुडंट्स. तर ती काही पण विचारू शकते, व्हॉट इज द आन्सर टू द थर्ड क्वेश्चन. दिस इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. कोणी मला एक्झाम्पल देऊ शकते इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा कोणता पण. इट्स व्हेरी सिम्पल. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये विचारू, मी आताच क्वेश्चन विचारला, कॅन यू प्रोव्हाइड मी विथ अन एक्झाम्पल. This is also an interrogative sentence. You play cricket. Exactly. Now let's move on to our third type, which is imperative sentence. तो imperative sentence काय करतो, कमांड देतो, रिक्वेस्ट करतो किंवा ॲडवाईस करतो.
तर मी तुम्हाला एक स्मॉल स्टोरीने समजावते. इमॅजिन की तुमचा होमवर्क राहिला, तुम्हाला 12 वाजता आठवलं. सो वॉट डू? यू गो टू युअर मदर और सिस्टर और एनी सिबलिंग की हेल्प मी विथ माय होमवर्क, देर इज अ लॉट मच टू डू, सो आय हॅव टू कम्प्लीट इट ॲट एनी पॉईंट. मग तुम्ही तुमच्या सिबलिंग रिक्वेस्ट करता, प्लीज हेल्प मी विथ माय होमवर्क. दिस कम्स अंडर इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर तुमची बहीण तुम्हाला म्हणेल की मला काय भेटेल त्याच्या, मी तुम्हाला होमवर्क करून देईन, आय वॉन्ट समथिंग इन रिटर्न. सो यू विल से आय विल डू एनीथिंग वॉट यू से फॉर द नेक्स्ट वीक. सो शी कमांड्स यू देन ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, फोल्ड दिस क्लोथ्स. दिस ऑल्सो कम्स इन द इम्परेटिव्ह सेंटेन्स. ॲडवाईस, आणि जेव्हा तुमचे ग्रेड्स लो येतात किंवा काही गडबड वगैरे झाली, सो वी गो टू युअर सिस्टर आणि तीच तुम्हाला ॲडवाईस करते, नाव स्टडी मोर, फोकस मोर. हे सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आलं. या पिक्चरमध्ये तेच डिपेक्ट होत आहे. आणि इकडे एक डॉग ओनर आहे, ही इज ॲडवाइसिंग, ही इज कमांडिंग हिज डॉग टू सेट डाऊन, मूव. हे सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्स. आय होप दिस इज क्लिअर. नाउ फोर्थ टाइप, which is an exclamatory sentence. So as I already told you, when it's an interrogative sentence, you see a question mark. So when it's an exclamatory sentence, you see an exclamatory mark. So what does this do? It expresses a strong emotion. Emotion can be happy, sad, excited. It could be any emotion. Look at this picture. What would be your emotion when you see this dog? Wow, it's so pretty good. It's so cute. सो जेव्हा तुम्ही असे खूप एक्सक्लॅमेशन, खूप इमोशन दाखवता की वाव किती क्यूट डॉग आहे हा, सो त्याच्यासमोर एक्सक्लॅमेटरी मार्क लागतो. दॅट मीन्स दिस सेंटेन्स इज एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. या पिक्चरमध्ये काय दिसत आहे? बुर्ज खलिफा आहे. सो यू से हाऊ टॉल दिस बिल्डिंग इज, हाऊ ब्युटिफुल द लाईट्स लुक. हे सगळे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. इकडे पण जेव्हा तुम्ही लाईक हॉट वॉटरमध्ये हात टाकता तर लाईक जळून जाते, तुम्ही म्हणता आउच इट्स हॉट. हे सगळे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्समध्ये ना. कोणी काही एक्झाम्पल सांगू शकते? What a wonderful day. Exactly. Now, the last but not the least, fifth type is optative sentence. It includes blessings, wishes, or even curse. As you can see, there is a grandma and a little kid. तुम्ही जाता, लाईक कोणी एल्डरला भेटता, तो तुम्ही त्यांचे पाय पडता. So they give you blessings like live happy, stay blessed and all. So this all comes under blessings. म्हणजे हे आहे optative sentence. सेकंड, इकडे कोणीतरी बघू शकता लाईक मागच्या काळामध्ये कर्स द्यायचे, श्राप. कर्स म्हणजे श्राप. श्राप द्यायचे की यू विल नेवर डाय, लाईक की तुम्ही कधी सुखी नाही राहू शकत, असे कर्स द्यायचे. तर त्या कर्स पण कम्स अंडर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. हिअर वेन यू सी समवन सिक, लाईक वेन यू कोणी फॅमिली मेंबर आजारी वगैरे पडला, तर यू गो टू द हॉस्पिटल अँड से देम की तुम्ही लवकर ठीक होऊन जावा. असे विश करता की फॅमिली मेंबर लवकर ठीक झाला पाहिजे, त्याला काही झालं नाही पाहिजे. दिस ऑल थिंग्स कम अंडर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. Can anyone provide me with an example again? It's simple. Wish you all the best. Yeah, it's an optative sentence because you're wishing for someone to take his exam good and all. So that's all for today. I have a small practice questions for you. Let's have a look at them. So first question is, you have to identify the type of sentence which are shown here. First question is, what time does the train arrive? Here you can see a question mark. What do you think the sentence type is? Yeah. Second is, wow, you really did it. Third is, please turn off the fan. Someone is requesting for fan to be turned off. Imperative. I love reading books. Affirmative. Affirmative का भी कौन सा? Affirmative is a type of assertive sentence, so it's an assertive as well as affirmative. Then fifth is, may you have a bright future. Optative, because someone wishes for someone to have a bright future. Sixth is, she doesn't like the cold drinks. Negative sentence. Seventh, open your notebook. Exactly, because someone is commanding to open their books.
8th, how beautiful the sky looks today. Yep. 9th is, are you ready for the test? And 10th is, he is a brilliant singer. Assertive. So that's all today. Thank you very much for your attention, and I'd like to end my session here. Marvelous. Standing.